बघा, तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल द नेम ऑफ आवर फर्स्ट चॅप्टर इन सायन्स, द लिव्हिंग वर्ड, adaptation and classification. Living word, adaptation and classification. What is mean by living and non-living things? आपण आतापर्यंत शिकलेलो आहोत लिव्हिंग थिंग्स आणि नॉन लिव्हिंग थिंग्स बद्दल. लिव्हिंग थिंग्स त्यांच्या कॅरेक्टरिस्टिक्स हे आपण पाहिलेलं आहे मागील इयत्तांमध्ये, आणि नॉन लिव्हिंग थिंग्स विषयी सुद्धा पाहिलेलं आहे. आपल्या अर्थवरती किंवा आपल्या प्लॅनेटवरती पृथ्वीवरती there is great variety of plants as well as animals. Some plants are live in snowy region, some plants are in live in on desert region, some plants are aquatic, some there are so much variety or diversity of living things on earth. As well as in the case of animals or organisms, some organisms are unicellular while some organisms are multicellular, some are vertebrates whereas some are invertebrates. आपल्या पृथ्वीवरती जर आपण विचार केला तर अनंत अशा सजीवांच्या जाती आहेत किंवा अनंत सजीवांचे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये काही वनस्पती आणि प्राणी हे मुख्यतः दोन गट आपण जर केले तर काही वनस्पती ह्या कुठे आढळतात, पाण्यामध्ये आढळतात, काही वनस्पती जमिनीवर आढळतात, काही वनस्पती बर्फाळ प्रदेशात आढळतात, काही वनस्पती ह्या डेझर्टमध्ये किंवा वाळवंटी भागामध्ये आढळतात. आणि या प्रत्येक ठिकाणी आढळणाऱ्या वनस्पतींमध्ये विविधता आहे. काय आहे? विविधता आहे, डायव्हर्सिटी आहे. प्राण्यांच्या बाबतीत जरी आपण विचार केला तरी सुद्धा आपल्याला त्यांच्यामध्ये खूप प्रमाणात विविधता किंवा डायव्हर्सिटी आढळून येते. सम आर युनिसेल्युलर, others are multicellular, vertebrates, invertebrates, aquatic, terrestrial, amphibian, reptiles. These are some types of organisms or some animals which are found on earth. काही प्राणी हे जमिनीवर राहतात, काही पाण्यामध्ये आढळतात, त्याच्यानंतर काही आकाशामध्ये झाडावरती आढळतात पक्ष्यांसारखे. तर हे असे विविधता आपल्या सजीवांमध्ये आहे. आणि हे सजीव ज्या ठिकाणी राहतात त्या ठिकाणी ऍडजस्ट करून घेण्यासाठी त्यांच्यामध्ये जे चेंजेस झालेले असतात, जे बदल घडून आलेले असतात, त्यांना आपण ऍडॅप्टेशन असं म्हणतो. इथं हायलाइट केलेल्या ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय बघा, ऍडॅप्टेशन. द डेफिनेशन ऑफ ऍडॅप्टेशन. This is the definition of adaptation. What is meant by adaptation? Gradual changes occur in the body parts and also in the behavior of organisms which help them to adjust to their surroundings. Such changes are called as adaptations. Adaptations म्हणजे काय? तर सजीवांना त्यांच्या सराउंडिंग्स मध्ये, त्यांच्या सभोवतालमध्ये जगण्यासाठी, राहण्यासाठी, त्यांच्या शरीर रचनेत किंवा त्यांच्या बिहेवियर मध्ये, त्यांच्या वर्तनामध्ये सुद्धा काही बदल जे होतात ते हळूहळू होतात. ग्रॅज्युअल चेंजेस. दीज चेंजेस आर ग्रॅज्युअल, हळूहळू होणारे बदल. कशासाठी? तर ऑर्गॅनिझम्सला एखाद्या सराउंडिंग्स मध्ये ऍडजस्ट करून घेण्यासाठी, त्या सराउंडिंग्स मध्ये तग धरून ठेवण्यासाठी हे जे बदल होतात त्या बदलांना आपण काय म्हणतो? ऍडॅप्टेशन्स असं म्हणतो, किंवा त्याला आपण मराठीमध्ये अनुकूलन असं म्हणतो. द डेफिनेशन इज ग्रॅज्युअल चेंजेस ऑकर इन द बॉडी पार्ट्स अँड ऑल्सो इन द बिहेवियर ऑफ ऑर्गॅनिझम्स विच हेल्प देम टू ऍडजस्ट टू देअर सराउंडिंग्स. Such changes are called as adaptation. Adaptationचा अर्थ आपण इथं बघितलेला आहे किंवा आपल्याला इथं कळालेला आहे. Adaptation म्हणजे काय? तर वनस्पतींमध्ये होणारे किंवा प्राण्यांमध्ये होणारे किंवा लिव्हिंग थिंग्स मध्ये होणारे जे बदल आहेत ते सराउंडिंग्सला ऍडजस्ट करण्यासाठी जे बदल होणार आहेत ते बदल म्हणजे काय आहेत? ग्रॅज्युअल चेंजेस किंवा ऍडॅप्टेशन्स आहेत किंवा अनुकूलन आहे. आता हे ऍडॅप्टेशन्स आपल्याला काय करायचं आहे?
या ऍडॅप्टेशन्स मध्ये वनस्पतींमधील ऍडॅप्टेशन म्हणजे प्लांट्स, ऍडॅप्टेशन इन प्लांट्स आणि ऍडॅप्टेशन इन ॲनिमल्स या दोन गटामध्ये आपल्याला याचा अभ्यास करायचा आहे. तर या दोन गटामध्ये अभ्यास करताना सगळ्यात पहिल्यांदी आपण बघणार आहोत ऍडॅप्टेशन इन प्लांट्स, वनस्पतींमधील होणारं ऍडॅप्टेशन किंवा प्लांट्स मध्ये होणारे ऍडॅप्टेशन्स आपण बघणार आहोत. आता हे जे प्लांट्स आहेत, हे प्लांट्स काय आहेत? लिव्हिंग थिंग्स आहेत. वनस्पती कशा आहेत? सजीव आहेत. आणि म्हणून सजीवांमध्येच फक्त ऍडॅप्टेशन घडून येतं, सजीवांमध्ये काय होतं? अनुकूलन घडून येतं. आता ह्या वनस्पतींचं काही आपण क्लासिफिकेशन केलेलं आहे. वनस्पती ज्या ठिकाणी आढळतात त्या ठिकाणच्या प्रदेशावरून, त्या ठिकाणच्या रिजनवरून आपण त्यांचं काही क्लासिफिकेशन केलं आहे. आणि त्या प्रत्येक टाईपच्या प्लांट्स मध्ये काय काय अनुकूलन किंवा काय काय ऍडॅप्टेशन झालंय ते आपण आता बघणार आहोत. सगळ्यात पहिले आहे ऍडॅप्टेशन इन aquatic plants. What is mean by aquatic? Aquatic means the plants which live in water. These plants are called as aquatic plants. ज्या वनस्पती पाण्यामध्ये राहतात अशा वनस्पतींना काय म्हणायचं आहे? aquatic plants असं म्हणायचं आहे, किंवा ज्याला आपण जलीय वनस्पती असं म्हणू शकतो. जलीय वनस्पती किंवा aquatic plants कुठं कुठं राहतात? तर rivers, ponds, lakes, these are the habitat in which aquatic plants we can found. आपल्याला aquatic plants कुठं कुठं आढळून येतात? तर नद्यांमध्ये, त्याच्यानंतर तलावांमध्ये, छोट्या छोट्या डबक्यांमध्ये या वनस्पती आपल्याला आढळून येतात. Some aquatic plants are firmly rooted in the soil at the bottom of the water bodies. Their stems are surrounded while leaves and flowers float on the surface. However, some plants entirely afloat. काही वनस्पती ह्या पाण्यामध्ये आढळून येतात. त्या वनस्पतींची मुळे जी आहेत ती पाण्यातल्या जमिनीमध्ये घट्ट धरून ठेवलेली असतात आणि फक्त त्यांचे पानं वगैरे जे आहेत ते पाण्यावरती तरंगतात. आणि काही वनस्पती संपूर्णतः पाण्यावरती तरंगतात. अशा ॲक्वेटिक वनस्पतींमध्ये सुद्धा ग्रेट डायव्हर्सिटी आहे, व्हरायटी आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा अनेक प्रजाती आहेत. तर ह्या ॲक्वेटिक प्लांट्स मध्ये विच आर द ॲडॅप्टेशन्स टेकन प्लेस इन ॲक्वेटिक प्लांट्स. ॲक्वेटिक प्लांट्स मध्ये कोणकोणत्या प्रकारचे ॲडॅप्टेशन्स झालेले आहेत किंवा कोणत्या प्रकारचे बदल त्यांच्यामध्ये झालेले आहेत जेणेकरून पाण्यामध्ये त्या तग धरून राहू शकतात किंवा व्यवस्थित जगू शकतात. आता ॲक्वेटिक प्लांट्स मध्ये आपल्याला माहितीये कमळ किंवा ज्याला आपण लोटस असं म्हणतो, हे एक ॲक्वेटिक प्लांटचं एक्झाम्पल आहे. ॲक्वेटिक प्लांटचं एक्झाम्पल काय आहे? लोटस सारख्या वनस्पती ज्या आहेत त्या ॲक्वेटिक प्लांट्सच्या एक्झाम्पल आहेत. आता ह्या ॲक्वेटिक प्लांट्स मध्ये बघा, which are the adaptations that found on in aquatic plants? The surface of leaves, stems of many aquatic plants are covered with waxy layer. आता समजा तुम्ही एखादं जमिनीवर राहणाऱ्या झाडाचं पान, जमिनीवर जगणाऱ्या झाडाचं पान जर तुम्ही पाण्यामध्ये 3-4 दिवस ठेवलं किंवा पाण्यात टाकलं तर काय होईल? ते सडून कुजून जाईल, खराब होऊन जाईल. परंतु ॲक्वेटिक प्लांट्स ज्या आहेत त्यांची पानं वर्षानुवर्ष पाण्यावर राहतात आणि ती खराब होत नाहीत, ती कुजत नाहीत. या मागचं रिझन काय आहे? द सरफेस of leaves and stems of many aquatic plants are covered with waxy layer. यांचा सरफेस, या वनस्पतींच्या पानांचा सरफेस हा कशाने कव्हर केलेला असतो? वॅक्स सारख्या किंवा मेना सारख्या एका पातळ पदार्थाने कव्हर केलेला असतो. Leaves of some aquatic plants are thin and slender like a ribbon. त्याच्यानंतर ह्या aquatic प्लांट्सचे काही इथं आकृतीमध्ये डायग्राम मध्ये दाखवलेत बघा. काही वनस्पतींची पाने ही रिबन सारखी असतात आणि ज्याच्यामुळे काय होतं, ती पाण्याच्या प्रवाहामध्ये ती तग धरून राहतात. दिस शेप हेल्प देम टू विथस्टँड फास्ट करंट्स ऑफ वॉटर. जर पाण्याचा अतिशय जोरात प्रवाह जरी आला तर ही रिबन सारखी पाने जी आहेत ती
त्याच्यामध्ये तग धरून राहू शकतात किंवा तिथं व्यवस्थित टिकू शकतात. एअर स्पेसेस इन स्टेम्स अँड पिटिओल्स ऑफ द aquatic प्लांट्स आर हेल्पफुल और युजफुल फॉर फ्लोटिंग इन द वॉटर. बघा आता या ठिकाणी लोटस स्टॉक दिलेला आहे. लोटस स्टॉक, लोटस लीफ आणि लोटसची डायग्राम इथं दिलेली आहे. तर ह्या लोटस स्टॉकचा जर आपण विचार केला, लोटस ज्याला आपण देठ असं म्हणू शकतो, कमळाच्या पानाचं देठ, तर याच्यामध्ये एअर स्पेसेस असतात आणि त्यामुळे त्यांचं वजन हे काय होतं, लाईट होतं, बनतं, हलकं बनतं आणि पाण्यावर तरंगण्यास ते मदत होती. त्याच्यानंतर लोटसचं लीफ जर आपण बघितलं तर त्याच्यावरतून पाणी असं घरंगुळून जातं, त्याच्यावरती पाणी टिकत नाही आणि म्हणून पाण्यात राहून सुद्धा कमळाचं पान हे कुजत नाही किंवा सडत नाही. तर these are some adaptations happen or occurred in aquatic plants. Which are the adaptations? The surface of leaves covered with waxy layer. The leaves are ribbon-like structure and the air spaces in stems. These are main adaptations found in aquatic plants. Aquatic plants मध्ये हे adaptations आहेत जे आपल्याला आढळून येतात. आता आपण बघितलं aquatic म्हणजे जलीय वनस्पतींबद्दल किंवा पाण्यात राहणाऱ्या वनस्पतींबद्दल किंवा त्यांच्यामध्ये होणारे adaptations आपण बघितले. नेक्स्ट पॉइंट इज adaptation in desert plant. Adaptation in desert plant. Desert म्हणजे काय? What is mean by desert? Desert means वाळवंट. माहितीये तुम्हाला वाळवंट? सगळ्यांना वाळवंट माहिती असेल किंवा तुम्ही जरी गेला नसताल तिथे तरी चित्रामध्ये कुठेतरी आपण न्यूज मध्ये वगैरे बघितलेलं असेल. तर वाळवंटामध्ये काय असतं, तिथलं वातावरण हे कसं असतं, वाळवंटातलं टेम्परेचर जास्त असतं, तिथं पाण्याचं प्रमाण हे खूप कमी असतं, स्कॅरसिटी ऑफ वॉटर, पाण्याचं तिथं दुर्भिक्ष असतं किंवा पाण्याचं प्रमाण वाळवंटामध्ये खूप कमी असतं. आणि मग वाळवंटामध्ये कुठल्या प्रकारच्या वनस्पती आढळून येतात? वाळवंटामध्ये कॅक्टस, ज्याला आपण म्हणतो कॅक्टस, माहिती आहे आपल्याला. इथे तुम्हाला दोन पिक्चर्स दिले कॅक्टसचे, तर अशा प्रकारच्या वनस्पती त्यामध्ये आढळून येतात. कॅक्टस प्लांट्स वाळवंटामध्ये काय होतं, आढळून येतात. आणि मग या कॅक्टस प्लांट्स इतर ठिकाणापेक्षा किंवा इतर ठिकाणच्या वनस्पतींपेक्षा यांच्यामध्ये काय वेगळं असतं किंवा यांच्यामध्ये कसल्या प्रकारचे अडॅप्टेशन्स झालेले असतात की हे वाळवंटामध्ये जगू शकतात. समजा जर आपण ठरवलं की आंब्याचं झाड घ्यायचं आणि वाळवंटामध्ये नेऊन लावायचं, तर तिथे आंब्याचं झाड जगू शकेल का? नाही, कारण आंब्याचं झाड हे आपल्या इकडच्या भागामध्ये जमिनीवरती जिथं पाणी मुबलक प्रमाणात आहे अशा ठिकाणी वाढणारं झाड आहे आणि ते त्या वाळवंटामध्ये अडॅप्ट करणार नाही किंवा तिथं तग धरून राहणार नाही. मग वाळवंटामध्ये ज्या प्रकारच्या वनस्पती आढळतात त्यांच्यामध्ये कुठल्या प्रकारचे अडॅप्टेशन्स झालेले असतात, तर ते आपण आता इथं हायलाइट केलेले पॉइंट आहेत त्याच्यामध्ये बघणार आहोत. बघा, डेझर्ट प्लांट्स म्हणजे वाळवंटामध्ये राहणाऱ्या वनस्पती, ज्याच्यामध्ये मुख्यतः कॅक्टस सारख्या वनस्पती किंवा तिथल्या वनस्पतींना कॅक्टस म्हणतात किंवा ज्याला आपण निवडुंग वगैरे म्हणतो तशा प्रकारच्या वनस्पती ह्या वाळवंटामध्ये आढळून येतात. डेझर्ट प्लांट्स आर आयदर लीफलेस और देअर लीव्स आर लाईक स्मॉल नीडल्स और हॅव बीन मॉडिफाईड इनटू थॉर्न्स. डेझर्ट प्लांट्स जर आपण बघितले तर त्या लीफलेस असतात, त्यांच्यामध्ये डेझर्ट प्लांट्स मध्ये पानं नसतात. लीफलेस म्हणजे ज्यांच्यात पानं नाहीयेत, त्यात किंवा त्यांच्या झाडाची पानं ही अतिशय छोटी सुईसारखी असतात, नीडल लाईक लीव्स, किंवा त्यांच्या पानांचं रूपांतर हे कशामध्ये झालेलं असतं, थॉर्न्स मध्ये झालेलं असतं, म्हणजे काट्यांमध्ये झालेलं असतं. डेझर्ट प्लांट्स आर आयदर लीफलेस, द लीव्स आर जस्ट लाईक नीडल, और द लीव्स आर मॉडिफाईड इनटू थॉर्न्स. डेझर्ट प्लांट्स मध्ये त्या एकतर त्यांना पानच नसतात किंवा त्यांचे पानं सुईसारखे बारीक असतात किंवा त्यांच्या पानांचं रूपांतर हे काट्यांमध्ये झालेलं असतं. मग या अशा प्रकारच्या पानांचं रूपांतर काट्यामध्ये होणं किंवा सुईसारखे पानं होणं हे कशामुळे? व्हाय?
दे लूज व्हेरी लिटिल वॉटर बाय इव्हॅपोरेशन. डेझर्ट प्लांट्स काय करतात, यांच्यामध्ये तिथं तुम्हाला माहितीये वाळवंटामध्ये पाण्याचं दुर्भिक्ष असतं. देअर इज स्कॅर्सिटी ऑफ वॉटर इन डेझर्ट. डेझर्टमध्ये वाळवंटामध्ये पाण्याचं अतिशय दुर्भिक्ष असतं आणि म्हणून त्या ठिकाणच्या वनस्पतींना पाणी मिळेलच असं नाही. मग जे पाणी मिळालंय ते पाणी टिकून ठेवण्यासाठी त्या पाण्याचं उन्हाच्या द्वारे किंवा प्रकाशाद्वारे इव्हॅपोरेशन होऊ नये यासाठी काय असतं, these plants are leafless, either leafless or the leaves are modified into thorns. या थॉर्न्समुळे किंवा या छोट्या प्रकारच्या लिव्हजमुळे खूप कमी प्रमाणात पाणी हे इव्हॅपोरेट होतं आणि त्याच्यामुळे जास्तीत जास्त पाणी हे त्या वनस्पतीमध्ये स्टोअर होतं. द स्टेम स्टोअर्स वॉटर अँड फूड अँड इज देअरफॉर फ्लेशी. या डेझर्ट प्लांट्सचे जे स्टेम असतात, देठ असतात ते, किंवा ज्याला आपण खोड असं म्हणू, खोड हे फ्लेशी असतात, जाडजूड असतात आणि त्याच्यामध्येच पाणी आणि अन्न हे साठवल्या जातं. द स्टेम्स आर ग्रीन ऍज दे परफॉर्म द फोटोसिंथेसिस. आता या वनस्पतींना पानं छोटे असतात किंवा पानांचं रूपांतर काट्यांमध्ये झालेलं असतं आणि त्याच्यामुळे या वनस्पतींची जी खोडं आहेत, जे स्टेम्स आहेत, हे ग्रीन कलरचे असतात. त्यांच्यामध्ये क्लोरोफिल असतं आणि खोडांच्या मार्फतच फोटोसिंथेसिस किंवा प्रकाश संश्लेषणाची क्रिया ही पार पाडली जाते. Their roots penetrate deep into the soil and some roots spread away into the soil in search of water. त्यांची जी मुळं आहेत, या वनस्पतींची जी मुळं आहेत, ही जमिनीमध्ये खोलवर जातात आणि खोलवर गेल्यानंतर ती इतरत्र पसरतात सुद्धा. कशासाठी पसरतात? इन सर्च ऑफ वॉटर. पाण्याच्या शोधासाठी, जमिनीतील पाण्याच्या शोधासाठी ही मुळं लांब लांबवर जात असतात. There is a thick layer of waxy substance on the stem. There is a thick layer of waxy substance on the stem of these plants too. या वनस्पतींच्या खोडांवर सुद्धा एक प्रकारचा वॅक्सी सबस्टन्स, मेणासारखा एक पदार्थ आढळून येतो. कशासाठी आढळून येतो? त्याचसाठी की कशामुळे? खोडांच्या मार्फत सुद्धा पाण्याचं इव्हॅपोरेशन हे कमी झालं पाहिजे, पाणी जास्तीत जास्त त्या वनस्पतींमध्ये टिकलं पाहिजे आणि म्हणून या वनस्पतींमध्ये अशा प्रकारचे अडॅप्टेशन्स झालेले आहेत. वी हॅव सीन द adaptations in the plants of desert region. Which are the adaptations in desert region plants? Desert plants are leafless. Their leaves are modified into thorns or their leaves are too small, just like needles. As they lose very little water by evaporation. The stems store the food and water, and also stems perform the process of photosynthesis because there is no leaves. त्याच्यानंतर द रूट्स ऑफ दीज प्लांट्स पेनिट्रेट डीप इन टू द सॉइल इन सर्च ऑफ वॉटर. These are some adaptations which are found in the plants of desert region. आपण आतापर्यंत दोन प्रकारच्या वनस्पती बघितल्या. एक म्हणजे जलीय वनस्पती, एक्वॅटिक प्लांट्स, आणि दुसऱ्या डेझर्ट प्लांट्स, वाळवंटामध्ये राहणाऱ्या वनस्पती. आता आपण बघणार आहोत अडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन. स्नोवी रिजन, व्हॉट इज मीन बाय स्नोवी रिजन? स्नोवी रिजन मीन्स ज्या ठिकाणी स्नो किंवा बर्फ, ज्याला आपण म्हणतो बर्फाळ प्रदेश. स्नोवी रिजन म्हणजे काय? बर्फाळ प्रदेश. आणि ह्या बर्फाळ प्रदेशामध्ये आढळणाऱ्या वनस्पतींमध्ये होणारे अडॅप्टेशन्स. वनस्पतींमध्ये कोणत्या बर्फाळ प्रदेशामध्ये होणाऱ्या वनस्पतींमध्ये कोणते अडॅप्टेशन्स होतात, कोणते अनुकूलन साधले जातात, ते आपण आता इथं बघणार आहोत. अडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन. स्नोवी रिजन मध्ये कशा प्रकारचे प्लांट्स आढळतात त्याची डायग्राम इथं दिलेली आहे बघा. देवदार ट्री अशा कोनिकल शेप मध्ये किंवा शंकू सारख्या आकारामध्ये जे झाडं आहेत ते झाडं किंवा ज्या वनस्पती आहेत त्या वनस्पती या बर्फाळ प्रदेशामध्ये आढळतात. बघा, प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन्स मेनली इन्क्लूड कोनिफेरस. व्हॉट इज मीन बाय कोनिफेरस? कोनिफेरस मीन्स ज्यांचा शेप हा कोनासारखा असतो आणि ज्याला आपण सूचीपर्णी असं म्हणतो,
ज्यांची पानं ही टोकदार आणि निमुळती असतात, अशा प्रकारच्या झाडांना काय म्हणायचं? कोनिफेरस प्लांट्स असं म्हणायचं. विच आर द एक्झाम्पल ऑफ दीज प्लांट्स? देवदार, पाईन, these are the coniferous plants which are found in snowy regions. स्नोवी रिजन्स मध्ये कशा प्रकारचे वनस्पती आढळून येतात? कोनिफेरस प्लांट्स आढळून येतात. These tree are conical in shape. या वनस्पतींचा आकार कसा असतो? कोनिकल असतो. तुम्हाला आईस्क्रीमचा कोन माहितीये? तर ह्या आईस्क्रीमच्या कोणासारखा, ज्याला आपण कोन शेप असं म्हणतो, या कोणासारखा आकार या वनस्पतींचा आढळून येतो, या वनस्पतींचा दिसतो. कोनिकल इन शेप ड्यू टू देअर स्लोपिंग ब्रँचेस. त्यांच्या बघा, त्यांच्या फांद्या कशा आहेत? स्लोपिंग म्हणजे खाली निमुळत्या आहेत. या वनस्पतींच्या फांद्या खाली निमुळत्या आहेत आणि म्हणून त्यांचा आकार हा कोणासारखा झालेला असतो, शंकूसारखा झालेला असतो. In the heavy snowfall and extreme cold in these regions, their conical shape prevents the snow from accumulating on the tree, and the thick bark helps the trees to withstand in the cold. बघा, आता ह्या कोनिकल शेपचा या बर्फाळ प्रदेशामध्ये काय फायदा होतो? तर कोनिकल शेप असल्यामुळे या वनस्पतींवर किंवा या ठिकाणी, या प्रदेशामध्ये ज्यावेळेस बर्फ पडतो, त्यावेळेस तो बर्फ जर झाडांवरती साचून राहिला तर ते झाड कुजतं, सडतं आणि खराब होतं, मरून जातं, ज्याला आपण म्हणतो. परंतु ह्या कोनिकल शेपमुळे हा बर्फ काय होतो? यावरती पडलेला स्नो हा घसरतो, त्याच्यावरती अॅक्युम्युलेट होत नाही, त्याच्यावरती जमा होत नाही, तर तो खाली निमुळत्या शेपमुळे घसरून जातो आणि म्हणून ह्या वनस्पती बर्फाळ प्रदेशामध्ये तग धरून राहू शकतात किंवा जगू शकतात. त्याचप्रमाणे यांचं जे बार्क म्हणजे ज्याला आपण खोड असं म्हणतो, हे खोड अतिशय थिक असतं, जाड असतं आणि त्यामुळे कोल्डचा किंवा थंडीचा परिणाम त्याच्यावरती होत नाही आणि ते थंडीमध्ये तग धरून राहू शकतात. दीज आर द अडॅप्टेशन इन प्लांट्स ऑफ स्नोवी रिजन. स्नोवी रिजन मध्ये वनस्पतीमध्ये कुठले अडॅप्टेशन होतात? तर देअर शेप इज कोनिकल. द ट्रीज आर इन कोनिकल शेप अँड the bark of trees are very thick to withstand in the cold. त्या वनस्पतींचा आकार हा कोनिकल असतो, शंकूच्या आकाराच्या वनस्पती असतात, ज्यामुळे स्लोपिंग ब्रँचेस असतात, त्यांच्या निमुळत्या फांद्या असतात आणि त्याच्यामुळे बर्फ त्याच्यावरती न साचता काय होतो? निसटून जातो, घसरून जातो आणि त्यांचं जे खोड आहे ते अतिशय जाड असतं, थिक असतं, त्याच्यामुळे ते थंडीमध्ये तेवढ्या तग धरून राहू शकतं. तर आतापर्यंत आपण देअर आर 3 types of plants we have seen and their adaptations we have seen here. The first is adaptation in plants of ज्याला आपण म्हणू शकतो aquatic plants, adaptation in aquatic plants. Second is adaptation in desert plants and third is adaptation in snowy region. एक एवढा पॉइंट आपण बघूया आणि नंतर आजचा पिरियड इथे थांबूया आपण. Adaptation in plants of forest region. What is mean by forest? Everybody knows what is mean by forest. Forest is nothing but jungle. Forest म्हणजे काय? ज्याला आपण जंगल असं म्हणू शकतो. आणि जंगलामध्ये आता समजा आपण ॲक्वॅटिक प्लांट्सचं उदाहरण घेतलं तर ॲक्वॅटिक प्लांट्स मध्ये फक्त लोटस वगैरे वगैरे सारख्या काही ठराविक वनस्पती पाण्यामध्ये आढळतात. त्याच्यानंतर स्नोवी रिजन मध्ये काही ठराविक प्रकारच्याच वनस्पती आढळतात. डेझर्ट मध्ये कॅक्टस सारख्या वनस्पती आढळतात. परंतु फॉरेस्ट रिजन मध्ये देअर इज ग्रेट व्हरायटी ऑफ प्लांट्स विच आर फाउंड इन फॉरेस्ट. फॉरेस्ट मध्ये, जंगलामध्ये विविध प्रकारच्या वनस्पती आढळतात. अनंत जाती, अनंत प्रकारच्या वनस्पती, त्याच्यामध्ये ट्रीज आले, श्रब्स आले, हर्ब्स आले. देअर इज व्हेरी डायव्हर्सिटी ऑफ प्लांट्स इन फॉरेस्ट रिजन. जंगलामध्ये अनंत जातीच्या किंवा खूप प्रकारच्या वनस्पती आढळतात, ज्याच्यामध्ये काही वनस्पती ह्या उंच उंच वाढणाऱ्या, काही वनस्पती ह्या श्रब्स ज्याला आपण झुडपे असं म्हणतो, आणि काही गवतांचे प्रकार सुद्धा फॉरेस्ट मध्ये किंवा जंगलामध्ये आढळतात. आपण ठराविक 4-5 जाती असं सांगू शकत नाहीत की या फॉरेस्ट मध्ये आढळतात. मग फॉरेस्ट मध्ये या वनस्पतींना जगण्यासाठी किंवा या वनस्पती
जीवित राहण्यासाठी त्यांच्यामध्ये कुठले चेंजेस झालेले आहेत किंवा त्यांच्यामध्ये कुठले ऍडॅप्टेशन्स झालेले आहेत. दीज प्लांट कम्पीट अमॉंग देमसेल्व्स फॉर सनलाइट. तुम्ही जंगलांमध्ये जर गेला असाल किंवा जंगल जरी बघितलं असेल आपण टीव्ही वरती कशावरती, तर तुम्हाला आढळून येतं तिथं खूप दाट प्रमाणात झाडं असतात, अतिशय दाट असतात की जमिनीवरती सूर्यप्रकाश पोहोचूच शकत नाही, इतक्या प्रकारची दाट झाडी जंगलामध्ये असते. आणि म्हणून काय होतं मग, दीज प्लांट्स देर इज कॉम्पिटिशन अमंग देमसेल्फ फॉर सनलाइट. त्यांच्यामध्ये कशासाठी कॉम्पिटिशन असते, टू गेट सनलाइट, प्रकाश मिळवण्यासाठी त्यांच्यामध्ये काय होते, कॉम्पिटिशन सुरू होते. हॅन्स ट्रीज ग्रो टॉल टू गेट सनलाइट अँड क्लाइंबर्स अँड वाईन्स ग्रो टू अ ग्रेट हाईट विथ द सपोर्ट ऑफ ट्रीज. मग ही झाडं काय होतात जंगलामध्ये, खूप उंच उंच वाढतात. त्यांना सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी 2-3 किंवा अनेक झाडांमध्ये त्यांच्यामध्ये उंच वाढण्यासाठी किंवा सनलाइट मिळवण्यासाठी कॉम्पिटिशन, ज्याला आपण स्पर्धा असं म्हणतो, कॉम्पिटिशन लागते. आणि म्हणून ही झाडं उंच उंच वाढतात. या झाडांच्या आधारानेच त्या जंगलामध्ये असलेल्या वेली सुद्धा उंच उंच वाढतात सनलाइट मिळवण्यासाठी किंवा सूर्यप्रकाश मिळवण्यासाठी. आणि मग ह्या वेलींना उंच वाढण्यासाठी किंवा त्यांना झाडांचा सपोर्ट मिळवण्यासाठी काय असतं, स्प्रिंग लाईक टेंड्रिल्स ऑन द स्टेम ऑफ सम क्लाइंबर्स इज अन एक्झाम्पल ऑफ ऍडॅप्टेशन. मग ह्या वेली ज्या आहेत या उंच वाढण्यासाठी झाडांना कुठंतरी त्यांना आधार शोधावा लागतो आणि त्याच्यासाठी स्प्रिंग सारखा भाग त्या वनस्पती वेलींच्या देठांवरती असतो आणि या स्प्रिंग सारख्या भागाने ते झाडांच्या खोडाला घट्ट पकडून वरती वरती किंवा उंच उंच जाऊ शकतात. तर दीज आर द ऍडॅप्टेशन्स इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन. बघा, आपण आज 4 पॉइंट्स बघितले. सगळ्यात पहिल्यांदी ऍडॅप्टेशनची डेफिनेशन बघितली आपण. व्हॉट इज मीन बाय ऍडॅप्टेशन, द ग्रॅज्युअल चेंजेस that occur in the body parts and also in the behavior of organisms which help them to adjust to their surroundings. Such changes are called as adaptations. प्राण्यांमध्ये किंवा वनस्पतींमध्ये सराउंडिंग्स किंवा सभोवताली ऍडजस्ट करून घेण्यासाठी त्यांच्या बॉडी पार्ट्स मध्ये आणि त्यांच्या वर्तनामध्ये, बिहेवियर मध्ये सुद्धा काही बदल घडून येतात. हे बदल हळूहळू घडणारे असतात आणि या बदलांनाच आपण ऍडॅप्टेशन्स असं म्हणतो. त्याच्यानंतर आपण बघितलं ऍडॅप्टेशन्स इन ॲक्वॅटिक प्लांट्स. त्याच्यानंतर आपण बघितलं ऍडॅप्टेशन इन डेझर्ट प्लांट्स. नंतर आपण बघितलं ऍडॅप्टेशन इन स्नोवी रिजन आणि नंतर आपण बघितलं ऍडॅप्टेशन्स इन प्लांट्स ऑफ फॉरेस्ट रिजन. तर तुम्हाला हे सर्व व्यवस्थितपणे कळालं असेल.